माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकही मुलगी नव्हती. तेव्हा मलाही कोणाचा तरी आधार हवा होता. माझे मन भरकटले होते आणि मला वाटले की जर मला ही मिळाली तर खूप मस्त काम होईल. तेव्हा मला मनातल्या मनात खूप आनंद झाला, कारण मीही तरुण होतो आणि तीही. अजूनही माझे लग्न झाले नव्हते. मी तिला म्हणालो, नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुंदर आहे. मी पुण्याचा आहे. माझे वय 26 वर्ष आहे. माझे अजून लग्न झालेले नाही. मी एका मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे आणि माझ्या नोकरीत मी चांगल्या पदावर आहे. पगारही चांगला आहे आणि मी आता भोपाळ येथे आहे. मी फ्लॅटमध्ये एकटाच राहतो आणि एकटाच असल्याने ऑफिसमधून घरी आल्यानंतर स्वयंपाक करणे खूप कठीण होते, कारण मी खूप थकून जात होतो आणि मला घरची साफसफाई नीट होत नव्हती. म्हणूनच मी मोलकरीण ठेवण्याचा विचार केला आणि सकाळी मी माझ्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सांगितले की मला घरकाम करणारी एक बाई शोध. दुसऱ्याच दिवशी त्याला एक बाई सापडली आणि ती बाई माझ्या घरी आली. ती बाई दिसायला खूपच सुंदर होती. ती मोलकरीण असेल असं वाटतच नव्हतं. ती एखाद्या ऑफिसचे काम करणारी सुंदर स्त्री वाटत होती. तिच्या शरीराची रचनाही खूप चांगली होती आणि तिची उंचीही चांगली होती, साधारण 5 फूट 6 इंच होती. पण तेव्हा माझ्या मनात तिच्याविषयी काही चुकीचा विचार नव्हता. मी तिच्याशी बोललो आणि मी तिला सांगितले, मी तुला सकाळी एक टाईम जेवण बनवणे, चहा नाश्ता बनवणे आणि घर साफ करणे याचे मी तुला दरमहा 11,000 रुपये देईल. ती तेव्हा ते काम करायला तयार झाली. मग मी तिला विचारले, तुझे लग्न झाले आहे का असे विचारलं असता ती म्हणाली, होय सर, माझे लग्न झाले आहे आणि आम्ही नवरा बायको इथे जवळच राहतो. ती माझ्या फ्लॅटच्या घरामागील कॉलनीमध्ये राहते. आमचं हे सर्व बोलणं झाले. मग ती दुसऱ्या दिवशीपासून कामाला येऊ लागली. मी तिला एकदा सांगितले की तुला जे आवडते ते करून ठेवत जा. मग तिने माझ्याकडून पैसे घेऊन किचनमध्ये लागणारे सर्व सामान आणू लागली. माझी कायम नाईट शिफ्ट होती, म्हणून सकाळी 7ला घरी येत असत आणि रात्री 9:30 वाजता परत मला ड्युटीवर जावे लागत असत. पण आता मोलकरीण घरी आल्यानंतर मला थोडेसे चांगले वाटत होते. एके दिवशी माझ्या नशिबाने असे काही घडून आले की ज्याचा मी कधी विचारच केला नव्हता. रोजच्या प्रमाणे सकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर मोलकरीण बाईला मला नाश्ता दिला, दूध दिले आणि मी सोफ्यावर बसलो होतो आणि मी तिला म्हणालो की तू पण नाश्ता कर. मग ती मला म्हणाली, सर तुम्ही करून घ्या, मी नंतर करेन, घरी खूप कामं आहेत. पण मी तिला थोडा आग्रह केल्यावर तिने होकार दिला. मग आम्ही दोघांनीही सोबतच नाश्ता केला. ती विवाहित आहे मला माहीत होते, पण आतापर्यंत मी तिला तिच्या आयुष्याबद्दल विचारले नव्हते. नाश्ता झाल्यावर मी तिला तिच्या घराबद्दल विचारलं, तुम्ही घरी किती लोक आहेत? तेव्हा तिने मला सांगितलं की आम्ही दोघेच घरी आहोत, मी आणि माझा नवरा. आणि मग मी तिला विचारले, तो काय काम करतो? ती म्हणाली, तो स्कूल बस चालवतो. मग मी तिला विचारले, तुझे लग्न कधी झाले आहे? तेव्हा ती म्हणाली, मी 20 वर्षाची असतानाच माझे लग्न झाले आणि आता 6 वर्षे झाली आहेत आणि आता मी 26 वर्षाची आहे. मी तिला विचारले, तुला किती मुले आहेत असे विचारलं असं? ती म्हणाली, सर मला मुलं नाहीत. मग ती काही वेळ शांत झाली आणि अचानक जोरात रडू लागली. आम्ही दोघे घराबाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसलो होतो आणि मला वाटले आजूबाजूला अजून फ्लॅट्स आहेत आणि तिचे रडणे जर कोणी ऐकले तर माझी बदनामी होऊ शकते. माझ्या आजूबाजूचे लोक मला चांगलंच ओळखत होते, त्यांना काय वाटेल? मग मी लगेच तिच्या जवळ गेलो. तिचा हात धरून मी तिला उभे केले आणि बेडरूममध्ये घेऊन गेलो. मी तिला धरले आणि तिला बेडवर बसवले आणि तिला समजावून सांगू लागलो. समजावून सांगितल्यानंतर मी जेव्हा बाहेर निघालो तेव्हा तिने लगेच माझ्या मागून पाठीला मिठी मारली. मग मी तिला पुन्हा बेडवर बसवले आणि तिच्या गळ्यात पडून तिच्या पाठीवर हात फिरू लागलो आणि तिला विचारले, तुझी काय अडचण असल्यास मला निसंकोचपणे सांग, किंवा तुझा नवऱ्याकडून तुला काही त्रास होत असेल किंवा त्याच्याकडून तुला काहीच होत नसेल तेही मला सांग. तो तुझी चांगली मारत नाही का? तेव्हा ती रडत रडत तिने सांगितले की तो सकाळी लवकर उठून कामावर जातो आणि जितके पैसे कमवून आणतो तितके सर्व दारूवर खर्च करतो. तो खूप दारू पितो, मला हाणामारी करतो, रात्री उशिरा घरी आल्यावर जेवण करतो, खाल्ल्यानंतर तो लगेच झोपी जातो आणि मला कुठलंच शारीरिक सुखसुद्धा देत नाही. तो काही करत नाही, तो माझ्या जवळही येत नाही. तो खूप नशेत असतो. त्याच्या शरीराचा खूप दारूचा वास येतो, जे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्या जवळही जात नाही. पण मी काय करू शकते? कदाचित माझ्या नशिबात असेच लिहिलेले असेल. ती रडत होती आणि ती सर्वही मला सांगत होती. मी तिला गप्प केले, पण ते पाहून माझ्याही आत काहीतरी घडू लागले होते. माझे मन अस्वस्थ होत होते, कारण माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकही मुलगी नव्हती. तेव्हा मलाही कोणाचा तरी आधार होता. माझे मन आता भरकटले होते आणि मला वाटले की जर ही मला मिळाली तर खूप मस्त काम होईल, खूप मजा येईल. तेव्हा मला मनातल्या मनात आनंद झाला.
कारण मी तरुण होतो आणि अजून माझेही लग्न झाले नव्हते. मी तिला म्हणालो, तू आता येथून पुढे काळजी करू नकोस. ही काही मोठी गोष्ट नाही. सर्व काही ठीक होईल. मी ते एकटा आहे. मी खूप आनंदी झालो होतो. मी हिंमत एकवटून आणि तिला म्हणालो की तुला हवे असल्यास तू माझ्यासोबत क्रिकेट खेळू शकतेस आणि तू आई होऊ शकतेस आणि तुझी बदनामीसुद्धा होणार नाही. मग तिने कुतूहलाने मला विचारले की कसं काय हे होऊ शकते. तेव्हा मी तिला सांगितले की मला ही जोडीदाराची गरज आहे आणि तुम्हालाही बाळाची गरज आहे आणि आता माझं सध्या तरी लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. तू मला साथ दे, मी तुला साथ देतो. मग ती मला म्हणाली, हे जर माझ्या पतीला कळले तर मी माझ्या पतीला काय सांगणार. तो मला घरातही घेणार नाही. मग तिला मी सांगितले की तू त्याला म्हण की हे तुझेच मुलं आहे. जेव्हा कोणाला काही कळणारच नाही तर बदनामी कशी होणार. हे बघ, तू दिवसभर येते माझ्यासोबत काम करते. तुम्ही या घरात राहतात, त्यामुळे तू मला चांगला विचार करून निर्णय घे. कारण तुला आयुष्यभर खेद करण्यापेक्षा चांगले आहे तुला एखादे बाळ होईल. माझे बोलणे ऐकून ती काहीच बोलली नाही. मग हे ऐकून ती स्वयंपाकघरात गेली आणि मी माझ्या खोलीत झोपलो. संध्याकाळी उठल्यावर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, साहेब तुम्ही जे काही म्हटलात ते माझ्यासाठी योग्य आहे. इतके बोलून ती तिच्या घरी निघून गेली. पुढे काय सांगू मित्रांनो, आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार होत्या आणि त्यानंतर माझे हत्यार लुंगी डान्स करू लागले होते. जोरजोरात उसळत होते. मी आता विचार केला, आता जर तिने होकार दिला सारखेच आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कामावर आली तेव्हा मी लगेच संधी पाहून तिला मागून घट्ट मिठी मारली आणि तिला उचलून घेऊन बेडरूममध्ये गेलो आणि तिला माझ्या मांडीवर घेतले. तेव्हा तिने अजिबात विरोध केला नाही आणि मी म्हणालो, आता तुला रडण्याची गरज नाही. आता तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. हे ऐकून मला तिच्या डोळ्यात वेगळेच रूप दिसले. आनंद दिसत होता, पण ती थोडी लाजली होती. म्हणून मी तिला बेडवर झोपवले आणि तिच्यावर आतोनात प्रेम करू लागलो. मला वाटले की ती थोडी लाजत आहे. मी हळूहळू तिच्या अंगावर हात फिरवत तिचे चेंडू दाबू लागलो. ती डोळे मिटून म्हणाली, सर तुम्ही एकदा लाईट बंद करा ना. तेव्हा मी म्हणालो, ही माझी पहिलीच वेळ आहे म्हणून मी लाईट बंद करणार नाही. तसं बघायला गेलं तर ही माझी काही पहिली वेळ नव्हती. मला माझ्या नजरेने मजा घ्यायची होती. आता तिलाही ते माझं मोठं सोबतीच्या गुलाबी राणीमध्ये घ्यायचं होतं आणि ती मला म्हणाली, सर मला खूप लाज वाटते हो. मी तिला सांगितले, लाजोळ होण्याची गरज नाही. तुझा नवरा म्हणून स्वीकार. मग ती काहीच म्हणाली नाही. मग आमचे सुमारे 2 तास चालले बरं. आम्ही दोघे घामाने भिजलो होतो, पण तिच्या चेहऱ्यावर मला वेगळाच आनंद दिसत होता. ती मला सांगू लागली, लग्नानंतर खूप वर्षांनी मी समाधानी नव्हते. आज हे मला जे सुख दिलं आहे ना तुम्ही, ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तेव्हा मी तिला म्हणालो, जर तुला इतका आनंद झाला असेल तर मी हे तुझ्यासाठी दररोज करू शकतो. मग आता ती रोज सकाळी घरी आल्यावर आम्ही रोज आनंद घेऊ लागलो. ती येताच माझ्या बेडरूममध्ये यायची आणि आम्ही रोज एकरूप होत होतो आणि हे अनेक वर्ष चालू राहणार आहे. आज ती 2 मुलांची आई आहे आणि दोन्ही मुलं माझीच आहे. ती खूप आनंदी आहे आणि ती आजही माझ्या घरात काम करते आणि ती दिवसभर माझ्यासोबत असते. मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो. कृपया व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करा. तेव्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.